घरोघरी मातीच्या चुली या मालिकेत सारंग आणि ऐश्वर्याचं लग्न होतं आणि आज हळद आहे आणि आज सायलीसुद्धा हळदीला आली आहे. सो एकदम मस्त येल्लो साडी नेसून रणदिवेंच्या घरात स्वागत झालेलं आहे. कशी आहे सायली आणि हळदीला आली आहेस तू? मजेत मस्तच आहे मी आणि जानकी जुनी मैत्रीण आहे. आश्रमात एकत्र वाढलो आहे आम्ही, त्यामुळे मी आली आहे. तर तू म्हणालीस की तू आणि जानकी जुन्या मैत्रिणी होतात, पण रिअलमध्ये जुई आणि रेश्मा किती जुन्या मैत्रिणी? मी जुन्या मैत्रिणी असंच नाही, पण मी पुढचं पाऊल करत होते तेव्हा तिचा एक शो स्टारलाच चालू होता. सो आमचे स्टारच्या इव्हेंट्सलाच भेटणं झालं आहे किंवा अशा शूट्सलाच भेटणं झालं आहे. सो तसं आमचं म्हणजे तसं भेटणं किंवा मैत्रिणी झोन नाही होत, पण अशा इव्हेंट्सलाच आमचं किंवा अशा शूट्सला भेटणं होतं. आपण एक आपल्या मालिकेनंतर दुसऱ्या सेटवर आपण जेव्हा जातो ना, एक असा सिक्वेन्स येतो की आपल्याला गेस्ट अपीअरन्स करायचा आहे. किती धमाल असं, कारण का आपण वेगळ्या फॅमिलीला भेटतो. इथे आल्यावर या सेटवर काय वातावरण, तुला कसं वाटतं? मला एकतर बरेच शोज म्हणजे लग्न असतात तेव्हा मी जाते, पण इथे येताना एकच प्लस पॉईंट होता की हे आमचंच प्रोडक्शन आहे. सोहम प्रोडक्शनचाच हा दुसरा शो आहे. सो दिस इज द लिटिल, बोलतो ना, धाकटा भावंड आहे हे. सो इथे मी आले आणि इथले साऊंड दादा, इथले मेकअप आर्टिस्ट हे आहेतच, शिवाय ॲक्टरसुद्धा. आता म्हणजे आरती बसलेली आहे इथे, सो म्हणजे मंगल इथली. सो ती आमची गोरेबाई आहे खरं, आम्ही तिला इथे पाठवलेलं आहे त्याच्यामुळे ती होतीच. आणि त्यामुळे तसं मला चिल्ड झोन आहे, कारण बरीचशी माणसं ओळखीची आहेत, आमची माणसं आहेत ती, ठरलं तर मगची जी आम्ही इथे पाठवलेली आहेत. हळद म्हटलं की नाही, एक उत्साह असतो. म्हणजे आपल्या नातेवाईकांच्या लग्नातही आपण हळद म्हटलं की नाचायचं आहे, धिंगाणा करायचं आहे. जुईसाठी हळद हा कॉन्सेप्ट काय आहे? एन्जॉयमेंट, डान्स म्हटलं? आमच्याकडे हळद खूपच सोफिस्टिकेटेड वेमध्ये होते की लिटरली ते आंब्याची पानं आणि तेवढे हळद चढवतात, जे काय तेवढंच होतं. त्यामुळे आमच्याकडे हळदीला ॲज डान्स बिन्स असं काही नसतं. खूप शांततेत व्यवस्थित हळद असते घरी. बरं, आता तू एकटीच आली आहेस येताना, अर्जुन तुझ्यासोबत आला नाही आहे. त्याचं रिझन म्हणजे वेगळंच, तुमच्या मालिकेतही वेगळा ट्रॅक सुरू आहे. तर एक काय पाहायला मिळणार आहे? दोन्ही मालिकेंसाठी काय अपील कर? आमच्याकडे सुद्धा खूप मोठ्या गोष्टी घडणार आहेत बरं का चैतन्य सरांच्या आयुष्यात. तर त्यामुळे अर्जुन सर हे त्यांच्या कामात थोडेसे बिझी आहेत, म्हणून मी एकटी आली आहे आज. आणि खूप मोठा ट्विस्टपेक्षा खूप गोष्ट मोठीवाली रिव्हील होणार आहे बऱ्याच दिवसांनंतर. आणि आता चैतन्याला सगळ्या गोष्टी कळल्यावर तो कसा रिॲक्ट होतो आहे, ह्यासाठी तुम्ही एकही एपिसोड मिस करू नका, कारण खूप मोठ्या घडामोडी आहेत आता ह्यापुढे. हे जे भाग बघायला आम्ही उत्सुक आहोत. तर सारंग आणि ऐश्वर्याची हळद आहे, लग्न होणार आहे, काय अपील करशील यासाठी प्रेक्षकांना? सायली सांगते म्हटल्यावर प्रेक्षक आवर्जून येतील. एवढंच सांगेन की सारंग आणि ऐश्वर्याची हळद आहे, लग्न पण होणार आहे. तर प्लीज एकही भाग मिस करू नका, बघत राहा त्यांचा शो घरोघरी मातीच्या चुली स्टार प्रवाहावरतीच. आणि हळदीमध्ये काय काय धमाल होती आहे, लग्नामध्ये काय काय धमाल होती आहे, अजून कुठल्या कुठल्या मालिकेतले सगळे मित्रमंडळी इथे येत आहेत, हे पण नक्की बघा आणि बघत राहा स्टार प्रवाह. थँक्यू सो मच सायली. थँक्यू.